तुम्हाला पण हितशत्रू खूप त्रास देत आहेत का आणि तुम्हाला पण मानसिक त्रास होत असेल तर मग नक्की हाच व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेवटपर्यंत पहा। बघा 12 नोव्हेंबर 2025 वार बुधवार या दिवशी कालभैरव जयंती आहे आणि वर्षभरात कालभैरव जयंती आणि कालभैरवांना आपल्याला कोणी त्रास देत असेल किंवा आपल्याला मानसिक छळ होत असेल किंवा आपला शत्रू आपल्याला उठो का पटो सोडत असेल तर त्याला धडा शिकवण्यासाठी कालभैरव जयंती खूप महत्त्वाची आहे। तर या दिवशी तुम्ही काय सेवा करायची आणि तुम्हाला जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरच्या घरी काय सेवा करायची, तसेच तुमच्या मागे काही इडापिडा लागले असेल, काही तंत्रबाधा असेल, आरोग्यात सुधारणा नसेल, आरोग्य नेहमी तुम्हाला त्रास देत असेल तर काय करायचं या पद्धतीचा आजचा सगळा व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे। तर नमस्कार, श्री स्वामी समर्थ, तुमच्या सगळ्यांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। चला तर मग आपल्या माहितीला आज सुरुवात करूया। बघा, जे कालभैरव देवता आहे ते पंचभूताचा नायक म्हणून आपण त्यांना ओळखतो। तर बघा, क्रोध, शक्ती आणि न्यायाचं प्रतीक म्हणून बघितलं जातं आपलं कालभैरवान देवतांकडे। तर कालभैरव हे भगवान शिवांचे एक स्वरूप आहे। तर ब्रह्मा, विष्णू आणि महेश सृष्टीतील सर्वोच्च देवता कोण, असा त्यांच्यामध्ये प्रश्न जेव्हा उद्भवला होता तेव्हा ब्रह्मदेवांना गर्व आला होता। त्यांचं गर्वहरण करण्यासाठी कालभैरवांनी जन्म घेतला होता। तर तुम्हाला तर ही कथा माहीतच असेल। बघा, घरामध्ये जर आजारपण असेल, तुमच्यावर जर कर्ज असेल, काही करून सुद्धा त्या कर्जातून तुम्हाला मुक्तता मिळत नसेल, कोणाला तुम्ही उधार दिलं असेल ते तुम्हाला लवकर देत नसतील, तर या कालभैरव जयंतीवर काही उपाय तापाय करायचे असतात। तो सुद्धा एक नवीन व्हिडिओ मी टाकेल आपल्या चॅनलला। बघा, काय करायचं आपल्याला, कालभैरव जयंती 12 नोव्हेंबरला वार बुधवार आहे। तर या दिवशी आपल्याला जे कालभैरव आहेत त्यांची पूजा करायची आहे। तुमच्याकडे कालभैरव मंदिर नसेल तर तुम्ही महादेवाच्या मंदिरात जाऊन करू शकता। तेही शक्य नसेल तर जी घरी आपल्या महादेवाची पिंड असते, प्रत्येकाच्या देवघरामध्ये शिवलिंग असते, तर त्या शिवलिंगावरती आपल्याला सेवा करायची आहे। काय करायचं आहे, शिवलिंग आपल्याला सकाळी कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळी शिवलिंगाला अभिषेक करायचा आहे, पंचामृत स्नान घालायचं आहे, कोमट पाण्याने नंतर स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला कालभैरव अष्टक म्हणायचं आहे किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपल्याला पिंडीवर अभिषेक करायचा आहे, महादेवाच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे। हे तीर्थ आपल्याला घरातल्यांनी सर्वांनी आपल्याला हे तीर्थ घ्यायचं आहे। हे अमृतासमान असते आणि कोणाला जर काही व्यसन असेल, कोणी जर काही आजारापासून पीडित असेल, काळानुकाळ कोणाला जुनाट आजार असेल तर यापासून नक्कीच मुक्तता मिळत असते। बघा, आणि त्यानंतर आपल्याला पंचोपचार त्या महादेवाच्या पिंडीची आपल्याला भगवान शंकरांची पूजा करायची आहे। अर्थातच त्यांना आपल्याला अष्टगंध, धूप, दीप, नैवेद्य दाखवायचा आहे आणि एक फळ असेल तर ते सुद्धा आपल्याला या दिवशी कालभैरवांना स्वरूप आपल्याला महादेवाच्या पिंडीला आपल्याला दाखवायचं आहे। म्हणजे महादेवच कालभैरवांचं रूप असल्यामुळे आपल्याला महादेवाच्या पिंडीची सुद्धा पूजा केली तरी चालते। काशीचे कोतवाल म्हणून सुद्धा आपण कालभैरव यांना पूजत असतो। तर बघा, या दिवशी आपल्याला ही पूजा झाल्याच्या नंतर त्या महादेवाच्या पिंडीला जर घरी करत असाल तर वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी आणि पाथेचा कांदा, त्यासोबत लिंबू आपल्याला असा नैवेद्य त्यांना दाखवायचा आहे। तुम्ही जर मंदिरात जात असाल तर हाच तुम्हाला वांग्याचं भरीत, बाजरीची भाकरी, त्यानंतर पाथेचा कांदा, लिंबू तुम्हाला घेऊन जायचं आहे। हे शक्य नसल्यास मंदिरात जात असाल तुम्ही नारळ, खडीसाखरेचा प्रसादसुद्धा घेऊन जाऊ शकता। त्यानंतर काळे उडीद, मूठभर तुम्हाला काळे उडीदसुद्धा या दिवशी मंदिरात घेऊन जायचं आहे। काळ्या उडीदाने आपल्या जीवनावरची जी काही काळ्या चादर घातलेली आहे, जे काही काळ्या आपल्या जीवनावरती अंधार साचलेला आहे तो नक्कीच प्रकाशित होतो आणि आपल्या जीवनाला एक नवीन दिशा मिळते। तर बघा, अशा पद्धतीने आपल्याला मंदिरात किंवा घरी पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला या दिवशी जर काळं कुत्रं तुमच्याकडे येत असेल, काळा कुत्रा तुमच्याकडे येत असेल किंवा बाहेर तुम्हाला कुठे जाताना दिसलं असेल तर हे बघा कालभैरवांचं वाहन आहे काळा कुत्रा। तर त्यांना आपल्याला त्या दिवशी भाकरी द्यायची आहे खायला आणि पाणीसुद्धा द्यायचं आहे पिण्याकरिता। तर अशा पद्धतीने आपल्याला कालभैरव स्वरूप त्याचे जे वाहन आहे त्या काळ्या कुत्र्याला सुद्धा आपल्याला भाकरी टाकायची आहे। त्यानंतर
आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे। संध्याकाळी काय उपाय करायचा आहे, तुमच्या घरात जर तापट व्यक्ती असतील किंवा खूप चिडचिड होत असेल कोणाची, किंवा तुमच्या घरात नेहमी कटकटी असतील, वाद असतील, काही कारणाने समजा आज तुम्ही किराणा आणला आणि 15 दिवसाचा म्हणून आणला तर तो 8च दिवसात संपत असेल, किंवा कुणी करणी बाधा घरावरती केली असेल, किंवा तंत्र बाधा असेल, किंवा घरामध्ये खूप आजारपण असेल, कोणाला जुनाट आजार जाणवत असतील, तर हे सगळ्या प्रकारचे दुःख आपले चालले गेले पाहिजे। कोणाला आपण उधार पैसे दिले पण तो काहीही करून देत नसेल तर आपल्याला ही सेवा करायची आहे। त्यानंतर बघा, मानसिक त्रास होत असेल, मानसिक घरात छळ होत असेल आपला, त्यानंतर सामूहिक कोणी जर अत्याचार करत असतील, म्हणजे बघा वेगळे कुटुंब आहे ते सगळे मिळून जर तुमच्या कुटुंबाला त्रास देत असतील, किंवा मग या पद्धतीचे काही त्रास असतात, वेगवेगळ्या पद्धतीचे काही शेजारील त्रास असतात, हे सगळे त्रास दूर होऊन मैत्रीमध्ये रूपांतर होते आणि बघा सगळे त्रास आपले निघून जातात। तर कालभैरवांना या दिवशी आपल्याला विनवणी करायची असते, त्यांना प्रार्थना करायची असते, आणि जे काही आपल्या जीवनामध्ये संकट असतात, जे काही आपल्याला त्रास असतो, जो काही आपला आजारपण असते, किंवा कोणाला दिलेलं आपल्यावर कर्ज असतं, किंवा कोणाला दिलेलं उधार असतं, तर या पद्धतीची आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी आपण कालभैरवांना या दिवशी विनवणी करू शकतो। आणि अर्थातच ते आपले या दिवशी आपलं जे काही आपण त्यांच्यासमोर मांडलेला प्रश्न आहे त्यावरती नक्कीच आपल्याला उत्तर मिळवून देतात। म्हणजे न्यायाचं प्रतीक म्हणून आपण त्यांच्याकडे बघत असतो, तर आपल्याला न्याय हा नक्कीच मिळत असतो। तर बघा काय करायचं, संध्याकाळी दिवे लागण्याला आपल्याला तुळशीजवळ दिवा लावायचा, उंबरवठ्याचं पूजन करायचं, उंबरवठ्याला दिवा लावायचा, त्यानंतर धूप लावायची, तुळशीजवळ एक धूप लावायची, आपल्या उंबरवठ्याला एक धूप लावायची, आणि जे 4 कोण असतात आपल्या घरात, बघा प्रत्येकाच्या घराला 4 कोपरे आहेतच, ती दिशा कोणतीही असो, दिशेचा काहीही प्रश्न नाही, तर तिथे आपल्याला धूप ओवाळायचा आहे, त्यानंतर कापूर दाखवायचा आहे। कारण ज्या वाईट शक्ती असतात, ज्या तंत्रबाधा असतो, त्यांची जागा काय असते घरामध्ये, तर त्यांची जागा हे घरातले जे काणे कोपरे असतात तर ती त्यांची जागा असते, तर ते त्या काण्या कोपऱ्यामध्ये लपलेले असतात। अर्थातच आपल्याला तिथून त्यांना काढून द्यायचं असते, आपल्या घरातून त्यांना हाकलून द्यायचं असते, म्हणून आपल्याला या ठिकाणी सुद्धा धूप ओवाळायचा असते, कापूर ओवाळायचा असते। घरात बघा पूजा झाली किंवा संध्याकाळच्या दिवे लागणीला ह्या वाईट शक्तीसोबत चांगल्या शक्तीसुद्धा असतात, पण कोणती शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करते हे आपल्याला माहीत नसते, त्या कारणानं आपल्याला ही नकारात्मकता कुठेतरी निघून गेली पाहिजे घरामधली, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता आली पाहिजे, त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा असतो। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, देवाजवळ दिवा लावायचा आहे, धूप लावायचा आहे, आणि आपल्याला आसन घ्यायचं आहे बसायला। कोणतीही सेवा करत असताना आसन खूप महत्त्वाचं असते बरं का, त्या आसनावर बसूनच आपल्याला सेवा करायची असते, नाही तर ती पूर्ण सेवा जी असते आपली, जे खाली जे बळीराजा आहेत, बळीराजा एक राक्षस होते, तर त्यांना ही सेवा पूर्ण चालल्या जाते, नंतर मग म्हणजे आपला काही अर्थ होत नाही सेवा करून, ती आपल्याला लागू होत नाही, त्या कारणानं आपण आसन घेऊनच सेवेला सुरुवात करायला पाहिजे। तर काय करायचं, 11 वेळा कालभैरव अष्टक आपल्याला म्हणायचं आहे, रोज संध्याकाळी असं आपल्याला 40 दिवस करायचं आहे। याने सुद्धा आपल्या घरातील जे काही नकारात्मकता शक्ती आहे ती निघून जाण्यास मदत होते, आणि अर्थातच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदायला सुरुवात होते, आणि कालभैरव देवांची आपल्यावर कृपा राहते, जेणेकरून आपल्याला कोणी जर त्रास देत असेल, आपल्याला जर कुठे न्याय मिळत नसेल, आपल्या काही कोर्टाची कामंसुद्धा अटकलेले असतात बघा, तर हे सुद्धा निवारण होण्यासाठी आपल्याला खूप मदत होते। कारण कालभैरवांचं रूप हे खूप रौद्र आहे, गळ्यामध्ये त्यांनी जे राक्षसांच्या मुंड्या असतात त्या परिधान केलेला आहे, त्या कारणाने हे रूप खूप अक्राळ विक्राळ आहे, म्हणून आपल्याला या रूपाची पूजा या दिवशी कालभैरव जयंतीच्या दिवशी करायची असते। तर अशा पद्धतीची आपली माहिती होती। तुम्हाला जर माझ्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजच्या व्हिडिओला इथंच थांबवते। श्री स्वामी समर्थ।